नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रशासनाच्या प्रस्तावित वृक्षतोड निर्णयाविरोधात आता किन्नर समाजही आक्रमक झालाय। तपोवन परिसरातील हरितपट्टा नष्ट करण्याच्या निषेधार्थ आज किन्नर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनादरम्यान झाडे वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। मानवता किन्नर समाज नाशिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे वृक्षतोड तात्काळ थांबवण्याची मागणी केली असून तपोवन सारख्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी वृक्षतोड करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचं सांगितलंय। तपोवन परिसरातील वृक्षतोडीला गेल्या काही दिवसांपासून नागरिक, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी यांच्याकडून सातत्यानं विरोध व्यक्त केला जात असताना आता किन्नर समाजानेही या लढ्यात सहभाग घेतलाय। प्रशासनानं तपोवनचे पर्यावरण, जैवविविधता आणि हिरवाई नष्ट करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तपोवन बचावच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जय हिंद, जय श्री महाकाल, जय श्रीराम। मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरुनायक यांच्या वतीने आम्ही इथं आलो आहोत। तर मला एक म्हणायचं आहे, प्रभू श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली तपोभूमी तुम्ही ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्ही अख्ख्या माणुसकी, अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करताय। आणि 1800 झाडं कत्तल करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे, सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। तुम्ही 1800 झाडं कत्तल करताय, प्रशासन, महानगरपालिका, तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला, मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच राहू। आणि अजून एक बाब मला म्हणायची आहे का अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे। आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत। अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे जे झाडे वाचवले पाहिजे, कारण की आपल्या इथं भावना आहे, आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे। आणि तुम्ही साधुग्रामसाठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे। साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे। तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतलाय करायचा तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय आहे। तुम्ही हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लवकर हा निर्णय बदला, निर्णय बदला, निर्णय बदला, नाही तर आम्ही कठोर आंदोलन करू, काही आंदोलन करू।